महत्त्वाचा विषय आत्ता तुम्ही जो विचारलात की राज्यातील कायदा सुव्यवस्था कुठे आहे। संगमनेरमध्ये ही जी आज घटना घडली अत्यंत दुर्दैवी, मन हेलावून टाकणारी आणि काळीज पिळून टाकणारी अशी ही घटना आहे। एका 13 वर्षीय छोट्या बालिकेवर जो ॲसिड हल्ला झाला, आता ती अत्यंत गंभीर आहे। म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राज्यात उरली का? कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात सरकारला यश आलं का की अपयश आहे? उद्या हा स्थगन देऊन आम्ही याची मागणी चर्चा करणारच आहोत। महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुली बेपत्ता होत आहेत, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होत आहे, महिला लापता झालेत। काल परवाच एका वृत्तपत्राने लापता लेडीज लापता नावाचं एक अग्रलेख लिहिला गेला, समलेखन लिहिलं गेलं आणि महाराष्ट्राची विदारक परिस्थिती महिलावरील ते विशद केली गेली। दर महिन्याला जो क्राईम वाढतो आहे महिलावरील अत्याचाराचा, त्याचं हे आता या सगळं सीमा उल्लंघन झालेलं आहे। आणि ही घटना संगमनेरची घटना म्हणजेच मला वाटतं की या राज्यामधील पोलीस विभाग किंवा पोलिसांचा धाक राहिला नाही। गुन्हा करणाऱ्यांची आता हिंमत वाढत चालली। आमचं कोणी काही वाकळच करू शकत नाही अशी हिंमत या गुन्हेगारांची झाली। त्यामुळं कायदा हातात घेऊन वाटेल त्या पद्धतीनं धिंगाणा घालण्याचं काम राज्यामध्ये सुरू झालेलं आहे। त्यामुळे आता या राज्यातील लहान बालिकाही सुरक्षित नाहीत, महिलाही सुरक्षित नाहीत आणि हे संपूर्ण पाहता हे सरकार कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरलं आहे आणि याचा जाब उद्या सरकारला द्यावं लागेल। ते आम्ही स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून उद्या मांडणार आहोत।